एका संख्येच्या 8/3च्या 9/32 मध्ये 135 मिळवल्यास त्या संख्येच्या तिप्पट संख्या मिळते, तर ती संख्या कोणती असा प्रश्न विचारला. सोडवायचा कसा? लेकरांनो, ती संख्या उदाहरणार्थ x, गणिताची मांडणी लक्षात घ्या. एका संख्येच्या, ती संख्या म्हणजेच एक संख्या. लक्ष द्या. एका संख्येच्या एक संख्या x च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह. चाचीचे ही पद सोडत असताना आपण नित्य गुणाकार करतो. एका संख्येच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह, 8/3 परत च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह, 9/32 मध्ये 135 मिळवल्यास त्या संख्येच्या तिप्पट संख्या मिळते. त्या संख्येच्या म्हणजे ती संख्या x ची तिप्पट 3x. अशा पद्धतीची लेकरांनो मांडणी. हे दोन अपूर्णांक परस्परांना गुणिला. इथं ताडातोडी करा. 3 3 9 सर, 8 चूक 32. ओके, म्हणजे x गुणिला 3/4 अधिक 135 समोर 3x. x आणि 3 यांचा गुणाकार. 3x छेदस्थानी 4 अधिक 135 समोर 3x. 3x छेदस्थानी 4 या 3x कडे जाताना हे 135 वजा स्वरूपात मांडावे लागतात. लक्ष द्या. आता हे अंशातील 3x एकटे करा. हे 4 परस्पर विरुद्ध बाजूनं, अर्थात 3x वजा 135 कडे जाताना गुणिला स्वरूपात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत भागीला असेल, गुणिला स्वरूपात मांडावी लागते सर. 3x बराबर हे 4 आतील पदाला गुणिला. 4 3 12x वजा हा गुणाकार. 4 पंच 20, 2 4 3 12 आणि 2 14, 1 4 1 4 आणि हा 4 1 5. आता लेकरांनो, 3x बराबर 12x वजा 540. या वजा 540 ला इकडं पाठवा. 3x कडे येताना ते अधिक स्वरूपात मांडावे लागतात समोर 12x. लक्ष द्या. आता अधिक असलेले 3x तिकडे पाठवा. 540 ला इकडेच राहू द्या. 12x कडे जाताना हे 3x वजा स्वरूपात. गणिताला इकडं वळत करा. 540 बराबर 12x वजा 3x. इथपर्यंत आपण आलतो. 540 बराबर ही वजाबाकी 9x. आता 540 कडे येताना 9 भागीला स्वरूपात का मांडतात? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल, भागीला स्वरूपात मांडावी लागते. आता हा भाग द्या. 9 सख 54, त्यावर हे 0. 60 बराबर x म्हणजे काय हो सर? ती संख्या. यासाठी गृहीत धरलेलं चलपद. ती संख्या प्रश्नामध्ये विचारली. त्याचं उत्तर 60 पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.